नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा कठोर आहे. काही लोकांना तो कदाचित आवडणार नाही, पण ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी काही गोष्टी सरळ, स्पष्ट आणि न लपवता सांगणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ. देशात जेव्हा पंतप्रधान स्वतः लोकांना सांगतात की सार्वजनिक वाहतूक वापरा, अनावश्यक परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी कमी करा, विदेशी लग्न सोहळे आणि उधळपट्टी टाळा, तेव्हा त्याचा अर्थ एकच असतो, परिस्थिती सामान्य नाही. अशी वेळ आली की हुशार माणूस पहिल्यांदा एकच काम करतो, खर्च थांबवतो. कारण कठीण काळात पैसा कमावण्यापेक्षा पैसा टिकवणं जास्त महत्वाचं असतं. आता आर्थिक पार्श्वभूमी सोप्या भाषेत समजावून घेऊयात. या निर्णयापर्यंत आपलं सरकार का आलं? भारताला मोठ्या प्रमाणावर तेल, सोनं, खतं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अनेक गरजेच्या वस्तू बाहेरून आणाव्या लागतात. यासाठी डॉलर खर्च होतो आणि तेल महाग झालं, डॉलर महाग झाला, रुपया कमजोर झाला, सोन्याची आयात वाढली, परदेशात खर्च वाढला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो. आणि अर्थव्यवस्थेवर ताण आला की परिणाम कोणावर होतो? महागाईवर. महागाई वाढते, औषधं महागतात, प्रवास महागतात, वीज, गॅस, पेट्रोल, भाजीपाला महागतो आणि फिक्स्ड इन्कमवर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सर्वात आधी कोंडी होते. म्हणून आजचा संदेश गोड नाही, तो कडक आहे. आता पुढचे 12 महिने हौसेचा काळ नाही, आता 12 महिने आहे बचतीचा आणि बचावाचा काळ. मुख्य मंत्र आहेत आपण काढलेले, ते काय आहेत ते बघूयात. मंडळी, पुढचे 12 महिने एक वाक्य लक्षात ठेवा: काटकसरीनं जगा, आरोग्य वाचवा, पैसे वाचवा आणि टिकून राहिला तर उद्या पुन्हा आनंदानं जगता येईल. आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 कठोर पण प्रॅक्टिकल नियम काढलेले आहेत. जे तुम्ही पाळलेत तर हे 12 महिने आपले हसत हसत जातील, चिंतामुक्त जातील. आणि या 12 महिन्यात आपण सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्या तब्येतीवर केलं तर आपली तब्येतही ठणठणीत राहील. पुढचे 12 महिने व्हॅकेशन बंद, हे स्पष्ट सांगतो. पुढचे 12 महिने व्हॅकेशन नाही. महाबळेश्वर नाही, गोवा नाही, केरळ नाही, काश्मीर नाही, दुबई नाही, सिंगापूर नाही, कुठेही नाही. थोडा चेंज मिळेल म्हणून केलेला प्रवास सिनियर सिटीजनसाठी अनेकदा महाग पडू शकतो. प्रवासात खर्च होतो, थकवा येतो, तब्येत बिघडते, हॉस्पिटलची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा यावर्षी घरात राहा, मस्त सकाळ संध्याकाळ व्यायाम करा, चाला, गप्पा मारा, शांत राहा, आरोग्य सांभाळा. फिरणं थांबवलं म्हणजे जीवन थांबत नाही, उलट पैसा आणि शरीर दोन्ही वाचतं. पुढच्या अगणित प्रवासांसाठी असं धरा की आपण आपल्या शरीराला आणि मनाला तयार करूयात. या 12 महिन्यात आपण व्यायामाकडे, चालण्याकडे लक्ष देऊयात. बाहेर फिरण्याचा काळ हा आता नाही असं समजूयात. दुसरी गोष्ट, शॉपिंग पूर्ण बंद. ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगतोय, ज्यांचं इन्कम फिक्स्ड आहे, पेन्शन किंवा तत्सम फिक्स्ड इन्कम वरतीच ज्यांचं घर चालतं, त्यांनी शॉपिंग जी अत्यावश्यक आहे ती सोडली तर बाकीची बंद करायला हवी. फक्त गरजेच्या वस्तू घ्या. पुढचे 12 महिने एक रूल करा: नवीन कपडे नाहीत, नवीन मोबाईल नाही, नवीन गॅजेट्स नाहीत, नवीन फर्निचर नाही, नवीन शोभेच्या वस्तू नाहीत. ज्या गोष्टीने आपल्या आयुष्यात डायरेक्ट काही फरक पडत नाही, जसं अन्न आहे किंवा इतर गोष्टी आहे, त्या सोडून इतर कोणत्याही गोष्टीवरती पुढच्या 12 महिन्यात खर्च करू नका. म्हणजे मोबाईल एकदमच बंदच पडला आणि खराबच झाला तर तुम्ही तो घ्या, पण घेतला तर स्वस्तातला घ्या. पण फक्त नवीन काहीतरी मॉडेल आलंय, अपग्रेड करायचंय किंवा ह्याच्याकडे आहे म्हणून मला घ्यायचं आहे, असं अजिबात करू नका. पुढचे 12 महिने फक्त 3 गोष्टींवर खर्च करा: अन्न, औषध आणि अत्यावश्यक घर खर्च. कपाटात आधीच कपडे असतील तर नवीन कपड्यांची गरज नाही. घरात वापरता येणाऱ्या वस्तू असतील तर नवीन वस्तूंची गरज नाही. ज्या काळात सेल लागलाय हा सापळा आहे. 50% डिस्काउंट असला तरी 100% पैसे आपलेच जातात. तिसरं, गिफ्टिंग थांबवा. प्रेम पैशानं दाखवायचं नाही. ज्येष्ठ नागरिकांची एक मोठी अडचण म्हणजे नात्यापायी होणारा खर्च. नातवाचा वाढदिवस, मुलीचा सण, जावयाला गिफ्ट, सुनेला साडी, कुणाचं लग्न, कुणाचा गृहप्रवेश आणि मग स्वतःच्या अत्यावश्यक जसे खर्च असतात, औषधं, त्याच्या पैशात आपण कपात करतो. हे आता थांबवायचं. पुढचे 12 महिने गिफ्ट नाही. सरळ लोकांना सांगायचं, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, पुढचे 12 महिने आमच्याकडनं फक्त आशीर्वादाची अपेक्षा करा. मोठे एन्व्हलप नाही, सोनं नाही, महाग साड्या नाही, महागड्या वस्तू नाहीत. समाजाच्या प्रेशरला बळी पडून साधं तांब्या भांड पण घ्यायची गरज नाही. आशीर्वाद द्या, फोन करा, प्रेमानं बोला, पण पैशांची उधळपट्टी करू नका. जे नातं गिफ्ट शिवाय तुटतं ते नातंच आधी कमकुवत असतं, लक्षात घ्या. चौथा, आरोग्य हा पहिला खर्च आहे, बाकी सगळं नंतर. या काळात एक नियम भिंतीवर लिहून ठेवा: पहिली प्रायोरिटी आरोग्य, दुसरी प्रायोरिटी अन्न, तिसरी प्रायोरिटी बचत, बाकी सगळं नंतर. बीपी, शुगर, हार्ट, किडनी, थायरॉइड, आर्थरायटिस, अस्थमा अशापैकी कोणताही विकार असेल किंवा हा विकार व्हायची शक्यता असेल तर कुठलीही औषधं तुमची प्रिस्क्राइब्ड बंद करू नका. डॉक्टरांच्या व्हिजिट टाळू नका. टेस्ट आवश्यक असतील त्या करूनच घ्या. हेल्थ इन्शुरन्स असेल तर तो रिन्यू करा न विसरता.
हा खर्च तुम्ही त्याचा आकडा मोठा आहे म्हणून तो पुढे ढकलू नका, कारण हेल्थ इन्शुरन्स डिस्कंटिन्यू झाला तर बरेचसे बेनिफिट पण निघून जातात. मेडिकल फाईल तुमची क्लिअर कट व्यवस्थित ठेवा. सोनं घ्यायची गरज नाही. 12 महिने पंतप्रधानांनी सांगितलंय सोनं घ्यायची गरज नाही. अक्षय तृतीया आली का 3.5 मुहूर्त आले, काही आले, 1 वर्ष त्याच्यापासून लांब राहा. फिरायला गेलो नाही तरी चालेल, नवीन कपडे घेतले नाही तरी चालेल, पण औषधं थांबवली तर मग खेळ संपला. 5वं सगळ्यात महत्वाचं, शेअर मार्केट पासून दूर राहा. कठीण काळात 2 प्रकारचे लोक सक्रिय होतात, लक्षात घ्या. एक खरे सल्लागार आणि दुसरे गोड बोलणारे शिकारी. ते म्हणतील आता मार्केट खाली आहे, हीच संधी आहे, आत्ता घातलेले पैसे दुप्पट होतील, सिनियर सिटीजनसाठी स्पेशल प्लॅन आहे, गॅरंटीड रिटर्न आहे. मंडळी लक्षात ठेवा, जिथे जास्त रिटर्नचं आमिष आहे तिथे जास्त धोका आहे. युद्धाची परिस्थिती, AI ने निर्माण झालेला नोकऱ्यांवरचा धोका, हे सगळं असं बंबार्ड होतंय, आपल्यावरती आदळतंय, आणि ह्या पुढच्या 12 महिन्यात ह्यातनं नक्की काय पुढे होणार आहे ते आपल्याला हळूहळू कळेल. त्यामुळे सध्या आपण आहे तो पैसा सुरक्षितपणे सांभाळायचा आहे. तो अचानक मोठ्या रिस्क घेऊन कुठेतरी टाकायचा, इन्व्हेस्ट करायचा काळ हा नाही. तुम्हाला किती 100% कॉन्फिडन्स वाटला तरीही नाही. या वयात पैसा वाढवण्यापेक्षा पैसा सुरक्षित ठेवणं महत्वाचं आहे. तुमचा इमर्जन्सी फंड, औषधांचा पैसा, घर खर्चाचा पैसा कधीही शेअर मार्केटमध्ये टाकू नका. 6वं, सोने खरेदी थांबवा. सोनं भारतीयांच्या भावनेशी जोडलेला विषय आहे, पण भावना बाजूला ठेवा. पुढचे 12 महिने सोनं खरेदी करू नका. भाव वाढतील म्हणून आत्ता घेऊया, नातवंडांसाठी ठेवूया, लग्नासाठी आत्ताच घ्यावं लागेल, अशा विचारांना थांबवा. या काळात सोनं म्हणजे सुरक्षितता नाही तर लिक्विडिटी अडकवणं असू शकतं. म्हणजे तुमच्या हातातली जी कॅश आहे ती तुम्ही अडकून ठेवू शकता, आणि सोन्याच्या भावात मोठे चढ उतार झाले तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या हातात कॅश किंवा सहज मिळणारा पैसा असणं जास्त महत्वाचं आहे. सोनं कपाटात पडून राहील, पण इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटल काउंटर कॅश मागेल, ते तुमचं सोनं घेणार नाहीत. 7वी महत्वाची गोष्ट, जमीन, प्लॉट्स, फार्म हाऊस स्कीम्स पासून सावध राहा. कठीण काळात काही लोक प्लॉट, फार्म हाऊस, सेकंड होम, सिनियर सिटीजन रिटायरमेंट कम्युनिटी अशा नावाखाली विक्री करतील. ते म्हणतील आज घेतलं तर उद्या दुप्पट, ही शेवटची संधी. रोड टच प्लॉट, फ्युचर डेव्हलपमेंट होईल, इथना हा रोड जाईल, तो रोड जाईल, फक्त तुमच्यासाठी स्पेशल रेट. मंडळी, हे सगळं ऐकायला छान असतं, पण अनेकदा आपला पैसा अडकतो. या वयात इलिक्विड इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशा गुंतवून टाकणाऱ्या गुंतवणुकी करू नका. प्लॉट विकत घेताना माणूस मालक होतो असं वाटतं, पण अनेक वेळा तो त्या पैशाचा कैदी होतो. 8वी गोष्ट, घरात खर्चाचा इमर्जन्सी ब्रेक लावा. घरातील सगळ्यांना स्पष्ट सांगा, या वर्षी आपण खर्च कमी करणार आहोत. बाहेरचं खाणं कमी, ऑनलाईन शॉपिंग बंद, अननेसेसरी सबस्क्रिप्शन्स बंद, महागडे कार्यक्रम बंद, वारंवार कॅब बंद, दिवसभर AC बंद, अनावश्यक लाईट्स, फॅन्स बंद. ज्येष्ठांनी स्वतः याच्याबद्दल दोष घेऊ नये. तुम्ही कंजूष होत नाही आहात, तुम्ही घर वाचवत आहात. कंजूषपणा आणि शहाणी काटकसर यात फरक असतो. कंजूषपणा म्हणजे गरजेवर खर्च न करणं, आणि शहाणी काटकसर म्हणजे फालतू खर्च थांबवणं. मंडळी, 9वा उपाय आहे इमर्जन्सी कॅश आणि डॉक्युमेंट्स तयार ठेवा. या काळात प्रत्येक सिनियर सिटीजनकडे 3 गोष्टी तयार हव्यात. पहिली, किमान 3 ते 6 महिन्यांचा अत्यावश्यक खर्च. दुसरी, मेडिकल डॉक्युमेंट्स, इन्शुरन्स पेपर्स, बँक डिटेल्स व्यवस्थित ठेवावेत. तिसरी, कुटुंबातील एका विश्वासू व्यक्तीला याची माहिती द्यावी. इमर्जन्सी आली की कपाटात पॉलिसी शोधत बसायला वेळ नसतो. बँकचा पासवर्ड कुठे, नॉमिनी कोण, इन्शुरन्स चालू आहे का, डॉक्टरची फाईल कुठे, हे आधी सगळं व्यवस्थित करून ठेवा. अव्यवस्थापन आपलं नुकसान करते. 10वं, भीती नाही पण शिस्त लोखंडासारखी हवी. ही वेळ घाबरण्याची नाही, पण ही वेळ बेफिकीर राहण्याची देखील नाही. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला एक शिस्त लावायची, मी अननेसेसरी ट्रॅव्हल अजिबात करणार नाही, मी शॉपिंग करणार नाही, मी गिफ्टिंग किंवा भेटवस्तू देऊन पैसे उधळणार नाही, मी शेअर मार्केट, गोल्ड, प्लॉट्स मध्ये अडकणार नाही, मी औषधं आणि आरोग्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही, मी पैसा वाचवणार, मी शांत राहणार, मी जगणार. कारण या काळात सर्वात मोठं ध्येय काय तर जिवंत राहणं, सुरक्षित राहणं आणि आर्थिक दृष्ट्या तग धरून राहणं. मंडळी, आज अनेक ज्येष्ठ नागरिक आयुष्यभर कष्ट करून थोडे पैसे साठवतात, पण रिटायरमेंट नंतर एक चुकीचा निर्णय सगळं उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे एक चुकीची इन्व्हेस्टमेंट, एक चुकीचा प्लॉट, एक चुकीचं गोल्ड परचेस, एक चुकीची फॉरेन ट्रिप किंवा देशांतर्गत ट्रिप, एक चुकीचा मोठा लग्न खर्च, आणि मग उरलेल्या आयुष्यात उरतो फक्त पश्चाताप. म्हणून यावर्षी एक डिसिजन घ्या, मी कुणालाही इम्प्रेस करायच्या फंदात पडणार नाही. मी माझं आणि माझ्या कुटुंबियांचं आयुष्य प्रोटेक्ट करणार. लोक काय म्हणतील हे विसरा, समाज काय म्हणेल ते विसरा, नातेवाईक काय म्हणतील ते विसरा. तुमची औषधं समाज घेणार नाही, तुमचं हॉस्पिटलचं बिल नातेवाईक भरणार नाहीत, तुमच्या रात्रीच्या चिंता लोकांना दिसणार नाहीयेत. म्हणून तुमचा पैसा, तुमचं आरोग्य आणि तुमची शांतता यांचं रक्षण तुम्हीच करा. शेवटी मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही,
हा व्हिडिओ तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. त्यामुळे पुढचे 12 महिने परत एकदा आवर्जून सांगतोय, लक्षात ठेवा, नो वेकेशन, नो शॉपिंग, नो गिफ्टिंग, नो रिस्की इन्व्हेस्टमेंट, नो गोल्ड बाईंग, नो लँड प्लॉट टेम्पटेशन. फक्त 3 गोष्टी, आरोग्य, घर खर्च आणि बचत. यालाच आजच्या काळात शहाणपणा म्हणतात. आज काटकसरीने जगलात तर उद्या पुन्हा सन्मानानं, आनंदानं, मोकळेपणानं जगता येईल. म्हणून मंत्र लक्षात ठेवा, काटकसरीनं जगा, फसवणुकीपासून वाचा, आरोग्य सांभाळा, पैसा वाचवा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.